नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः भूकंप घडवून आणणारी आणि प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अतिशय भयंकर, खळबळजनक आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आज समोर आली आहे. त्यामुळे पुढची फक्त 4 मिनिटे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अत्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण ही माहिती तुमच्या अंगावर काटा आणेल. 210 कोटींची सुपारी आणि दादांचा घातपात हा केवळ तुमच्या स्क्रीनवरील एक मथळा नाही, तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राजकारणातील किंगमेकर मानले जाणारे नेते अजित पवार म्हणजेच सर्वांचे दादा यांच्या जीवावर उठलेल्या एका अत्यंत भयंकर आणि रक्तरंजित राजकीय षड्यंत्राचा हा मोठा पर्दाफाश आहे. समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार अजित पवार ज्या खासगी विमानाने प्रवास करत होते त्या विमानात उड्डाणापूर्वीच काही मोठी तांत्रिक छेडछाड करण्यात आली होती का? विमानाचे नॅव्हिगेशन हॅक केले गेले होते की त्यात काही स्फोटके पेरली होती? या भयानक प्रश्नांनी आता सर्व तपास यंत्रणांची झोप उडवली आहे. अपघात स्थळाचे जे भीषण फोटो समोर आले आहेत, जिथे विमानाचे तुकडे झालेत आणि आगीचे लोट उसळत आहेत, ते पाहता हा कोणताही सामान्य अपघात नसून अचूक टायमिंग साधून केलेला एक अतिशय नियोजनबद्ध घातपात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. आणि या संशयाला सर्वात मोठा आणि स्फोटक आधार मिळाला आहे तो म्हणजे या कटासाठी दिली गेलेली तब्बल 210 कोटी रुपयांची सुपारी. एका नेत्याला संपवण्यासाठी देशाच्या इतिहासात एवढी मोठी रक्कम वापरली जाणे हे अत्यंत भयानक आहे. तुमच्या स्क्रीनवर लाल वर्तुळात दिसणारी ती संशयित व्यक्ती नेमकी कोण आहे? तो दादांच्या सुरक्षेत कसा पोहोचला? तो एअरपोर्टचा कर्मचारी होता की पैशांसाठी विकला गेलेला एखादा स्लीपर सेल होता? याचा शोध आता ATS आणि CBI सारख्या देशातील सर्वोच्च गुप्तचर यंत्रणा अत्यंत वेगाने घेत आहेत. अजित पवार हे महायुती मंत्रालयातील एक अत्यंत वजनदार नेते आहेत. त्यांच्याकडे राज्याची तिजोरी आहे आणि राजकीय समीकरणे फिरवण्याची त्यांची ताकद प्रचंड आहे. त्यामुळे त्यांच्या वाढत्या ताकदीला घाबरूनच राजकीय द्वेषातून एखाद्या मोठ्या माफियाने किंवा सत्तेतून बेदखल झालेल्या एखाद्या जुन्या शत्रूनेच त्यांना कायमचे संपवण्यासाठी ही 210 कोटींची सर्वात मोठी खेळी खेळल्याचा संशय राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. जर या भयंकर कटात दादांच्या जीवाला खरंच काही धोका निर्माण झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्रात जो संतापाचा उद्रेक झाला असता त्याची केवळ कल्पनाच केलेली बरी. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून विमानाच्या ब्लॅकबॉक्सचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मित्रांनो, सत्तेच्या या साठमारीत जर नेत्यांचे जीव घेण्यापर्यंत मजल जात असेल तर ही राज्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत काळी आणि चिंतेची बाब आहे. या संपूर्ण 210 कोटींच्या सुपारी आणि घातपाताच्या धक्कादायक प्रकरणावर एक जागरूक नागरिक म्हणून तुमचे स्पष्ट मत काय आहे? तुमच्या मते या भयंकर षड्यंत्राचा खरा मास्टरमाइंड कोण असू शकतो हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये आत्ताच नक्की सांगा. जर तुम्हाला हे सखोल आणि अत्यंत महत्त्वाचे विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. ही डोळे उघडणारी माहिती प्रत्येक ग्रुपवर शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच प्रत्येक मोठी आणि खात्रीशीर ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.